बांधकाम कामगार योजनेमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे 5 फेब्रुवारी 2025ला। जसं की आता आपण मागील 2 ते 3 महिन्यापासून बघत होतो, तर नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी जे आहे आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं आणि जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र असेल आणि कामगाराला स्वतः आपली नोंदणी पावती, आधार कार्ड आणि 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र घेऊन नोंदणी सेंटरला जावं लागायचं। पण तिथं खूप गर्दी होत असल्यामुळे आणि काम लवकर होत नसल्यामुळे पुन्हा महाराष्ट्र सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे की आता पूर्वीप्रमाणे जे आहे आता नोंदणी करता येणार आहे मोबाईलच्या द्वारे ऑनलाईन पद्धतीने। पण त्यामध्ये एक महत्त्वाची अट अशी ठेवलेली आहे कामगार विभागाने की नोंदणी ऑनलाईन केल्याच्या नंतर सुद्धा कामगाराला स्वतः नोंदणी केल्याचे जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, पावती एवढं घेऊन जे आहे दिलेल्या तारखेवर किंवा आपल्याला ती तारीख ज्यावेळेस आपण नोंदणी करतो त्यावेळेस ती आपल्याला तारीख आपल्या सोयीनुसार आपल्याला निवडता येते आणि त्या तारखेला आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जो कामगार विभागाचं जो ऑफिस आहे, कार्यालय आहे, तिथं जाऊन त्यांच्या समोर आपल्याला व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आणि ते व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपला अर्ज मंजूर करण्यात येणार आहे। तर ही आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।